नमस्कार मंडळी, आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी रव्याची कणिक करून ओल्या नारळाच्या खुसखुशीत आणि चवदार अशा करंज्या करत आहे. ओके, तर त्यासाठी मी हा रवा चांगला नीट करून चाळून घेतलेला आहे. एकदम बारीक रवा घेतलाय बरं का. 3 प्रकारचे रवे असतात, मध्यम, लहान आणि मोठा. तर सगळ्यात लहान म्हणजे बारीक रवा मी ह्यासाठी वापरायला घेतलेला आहे. तर आता हे चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल, 1.5 टेबलस्पून म्हणता एवढं तेल मी गरम करून घेतलंय मोहनसाठी. मोहन जर आपलं जास्त झालं तर मग तेलात का नाही ते विरघळायची शक्यता असते बरं का पदार्थ. म्हणताना मोहन मी अगदी मोजूनच घेतलेलं आहे. तर आता हे एकसारखं का नाही मीठ आणि तेल सगळ्या रव्याला व्यवस्थित हे लावून घ्यायचं बरं का. म्हणजे ज्या वेळेला आपण करंजी खातो त्यावेळेला सगळीकडे चव एकसारखी लागते. मग आता हे छानपैकी असं मळून घ्यायचं. रव्याला तेल आणि मीठ हे असं दोन्ही हाताला घेऊन चोळून अगदी छानपैकी त्याला मसळून घ्यायचं बरं का. आता ही मी दूध घालते, पाणी नाही वापरणार मी. दूध घालते मी. दूध पण आपण जेव्हा घेतो त्यावेळेला अगदी थोडं थोडं घ्यायचं. जसं लागेल तसं घेऊन घेऊन हे रव्याचं कणिक मळून चांगली 5 ते 6 तासासाठी ठेवायची बरं का. जेवढी तुम्ही रव्याची कणिक जास्त ठेवशील तेवढं ते जास्त आत मुरते आणि एकजीव होते. हा रवा मी म्हणून 6 तासासाठी ठेवलेला होता झाकून. तर असं हे असं हे पातळ ह्याचा डो व्हायला पाहिजे, घट नाही, कारण नंतर रवा मग फुलतोय बरं का. आता सारणासाठी मी खोबरं कद्दूकस करून घ्यायला लागले बरं का, ओलं. हे सगळं दाखवत गेलं तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होतो बरं का. म्हणताना मी हे पूर्ण दाखवत नाही, स्किप करते. तर त्यासाठी लागणारा हा गूळ आहे आणि हे आपण कद्दूकस करून घेतलेलं खोबरं आहे. आता हे तूप टाकते मी, अर्धा चमचा. तुम्ही मोहन तुपाचं पण घालू शकता बरं का. आणि हा जो किस आहे हा चांगला का नाही गुलाबी होईपर्यंत ह्या तुपावर मी भाजून घेते. म्हणजे खोबऱ्याचं जे पाणी असते ते नंतर मग चकली आपली अशी डल पडायला नको, मऊ व्हायला नको, म्हणून हे सगळं ह्याचं पाणी की नाही ह्या तुपात आटवून घ्यायचं. एकदा मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही ही ओल्या नारळाची करंजी रव्याची कणिक बनवून करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता भाजून घेतलेल्या खोबऱ्यात आपण मेजरमेंटच्या मापानं गूळ घ्यायचा, जेवढा आपली खोबऱ्याचा खिस आहे. आता ह्या खोबऱ्याचा आपली जी चव आहे ही मस्त गुलाबी रंगावर त्याचा कलर झालेला आहे सगळा. आता ह्यात मेजरमेंटच्या मापानं आपण गूळ घालायचा आहे. तर जेवढा आपण खोबऱ्याचा किस घेणार आहे त्याच्याबरोबर निम्म, 2 वाट्या किस असेल तर 1 वाटी आपण गूळ घ्यायचा आहे किंवा साखर. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही हे एकजीव करून घेशील तेवढं त्याची चव अप्रतिम होत्या. ओके, आता हा रवा मी चांगला एकसारखा कुटून घेत आहे बरं का. किती रवाळ रवाळ झाले बघा. हे पूर्ण त्यात दूध पूर्ण त्यानं शोषून घेतलेलं आहे. आता हे मस्तपैकी असं चांगलं 10 ते 15 मिनटं कुटायचं ह्याला. मग ह्याचा चांगला मऊ डो तयार होते. ओके, या पद्धतीनं ही कणिक अशी तिंबून घ्यायची, मऊसूत होते बरं का. हे एकदम छान सॉफ्ट सॉफ्ट. आता हा जो डो तयार झाला त्याच्या मी समान 3 पाऱ्या करून घेते, म्हणजे 3 गोळे करून घेते. लेअरवाली करंजी आपण करूया. अतिशय खुसखुशीत
असा हा पदार्थ तयार होतोय बरं. थोडंसं ह्याला जास्त कष्ट आहेत, पण सगळं उत्तम तयार होते, खायला अतिशय अप्रतिम. तर अशी पारी लाटून घ्यायची, थोडीशी लांबट आकाराची पाऱ्या लाटायच्या. मी साठा तयार केला नाही, कारण उरलेला साठा मग आपला बादच होतोय बरं. म्हणून मी काय केलं, डायरेक्ट हे लाटून झाल्यानंतर त्यावर तूप आणि थोडासा मैदा मी असा वरून त्यावर स्प्रे केल्या बरं का. अशा 3 पाऱ्या मी समसमान लाटून घेतलेल्या आहेत. एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीनं करून पहा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जेवढं तुम्हाला हे पातळ लाटता येईल तेवढं ते हे लाटायचं बरं का. आता हे एक आपलं पुरून झालेलं आहे चपाती लाटून. ओके, आता ही ठेवून द्यायची आणि दुसरा गोळा आपण लाटायला घ्यायचा. मोहन खरं मापातच घालायला पाहिजे. मोहन जास्त झालं तर मग ते तेलात गेल्यानंतर विरघळते. ह्याची दुसरी पारी आणि तिसरी पारी सगळ्या काय मी तुम्हाला लाटून दाखवत नाही. अशा एकसारख्या ह्या पाऱ्या लाटून तयार ठेवायच्या. आता हे तूप सगळं मिळून मी अर्धा चमचा घेतले. ह्या तिन्ही पाऱ्यांना मी एवढ्या तुपातच हे सगळीकडे मी लावून घेणार. तूप लावायचं, वरती मैदा जरा स्प्रे करायचा. आता दुसरी पारी घ्यायची, तूप सगळीकडे लावायचं, वरती मैदा स्प्रे करायचा. ओके, आता तिसरी पारी घ्यायची, सेम टू सेम. तिसऱ्या पारीला पण तुपाचा हात आणि मग मैद्याचं. कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही वापरू शकता. आपण चपातीची कणिक जर वापरली तर थोडंसं मऊ पडते मग ते. हे तूप सगळीकडे हात असा फिरवून घ्यायचा आणि ह्याच्यावर मैदा स्प्रे करून घ्यायचा. आता ह्याची अशी उरळी करून घ्यायची ही, आणि ह्याची छोटी छोटी पीस करून घ्यायची. एकसारख्या आकारात हे आपला रोल तयार करायचा आणि चाकून मग त्याचे एकसारखे गोळे करायचे. ओके, आता हे एकसारखे की नाही आपले गोळे हे असे प्रेस करून घ्यायचे. कुठलाही पदार्थ दुसऱ्यांनी कष्ट करून तयार करून खायला भारी वाटते. खरं कष्ट करून स्वतः तयार करताना त्याला भरपूर कष्ट आहेत बरं का. कुठलं पण एक सोपं नाही आहे. ह्या आयुष्यात का नाही सगळं तुम्ही स्वतःलाच करायला लागतंय तर ते चांगलं होते. चांगलं व्हायचं असतं तर आपल्यालाच त्याचं एफर्ट घेऊन कष्ट करायला लागतात. तर आता हे गोळे मी छानपैकी मस्त असे लंबट गोल आकारात लाटून घेते बरं का. अशा ह्या मस्त मस्त करंज्या, चविष्ट, स्वादिष्ट, खुसखुशीत, यांना नक्कीच करून बघा. आणि खाऊन मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता मी हे थोडंसं तूप घेऊन अर्धा चमचा तुपातच हे 3 पाऱ्या मी भागवते बरं का. आता असं सारण आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं असं भरून घ्यायचं. आणि हा जो काटा, चमच्याचा काटा आहे, त्या काट्याने त्याची डिझाईन मी तयार केलेली आहे. सगळ्या करंज्या अशा भरून घ्यायच्या. तुम्ही साखर पण घालू शकता, ड्रायफ्रूट.
ज्याला जसं आवडेल तसं. हे काय फुटत नाही, काय नाही, कारण हे चिकट असल्यामुळं आतल्या पारेला ते धरून राहते. कोरडं जर हे सारण असतं तर मग जरा असं एकदम एफर्ट घेऊन तुम्हाला त्याचं तोंड व्यवस्थित दाखवायला लागते बरं का, करंजीचं. तर आता मी एका कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्या करंज्या मी छान मस्त सोनेरी रंगावर तळून घेत आहे. करंजी तळताना त्याला उलटी पालटी कलर राहायची बरं का, तर त्याचा कलर चांगला येतोय. नाहीतर मग कलर काळपट चॉकलेटी व्हायची शक्यता असते. अतिशय सुरेख अशा ह्या करंज्या एकदा तुम्ही खरोखरच करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. याला तेल पण काही जास्त लागत नाही आणि सगळ्यांना आवडते बरं हे. फक्त वेळ काढून करायला पाहिजे. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असं ही करंजी उलटत पालटत राहायचं बरं का, त्यामुळं कलर एकसारखा सगळीकडे येतोय. जास्त वेळ एका बाजूला करंजी ठेवायची नाही तेलात, त्याचा कलर मग बिघडायची शक्यता असते. तर हे व्यवस्थित असं चमच्याची पण तुम्ही मदत घेऊ शकता. पहिली सेट झाली की दुसरी अशी त्यात करंजी तुम्ही घालू शकता. आता हे काढायचं. ओके, आता हे चांगलं तेल नितळायचं आणि काढून ठेवायचं. अशा सगळ्या करंज्या मी एकसारख्या तळून घेतलेल्या आहेत. लागेल तसा फ्लेम बारीक मोठा करत राहायचं. चांगली तळली गेली की मग ही 8 दिवस 15 दिवस ह्या करंजीला काही होत नाही, व्यवस्थित राहत्या. करंजीचा आकार तुम्हाला पाहिजे तसा ठेवा, गोल लंबट. तर असेही माझे करंज्या किंवा कानवले आपण म्हणू शकतो हे तयार झालेलं आहे. माझा हा व्हिडिओ मनापासून तुम्ही बघता याबद्दल धन्यवाद. एकदा हे तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशी ही करंजी अतिशय स्वादाला उत्तम होते. तुम्ही करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.